thank you students for coming in. So friends, our next guest speaker is already here, and I'm sure you must have just seen him the moment he entered. And automatically, I think the auditorium was filled with an altogether different aura the moment IPS Vaibhav Nimbalkar entered this room. So yesterday we had retired Lieutenant Colonel who served in the Indian Army for 15 years, Omar Pathare. So yesterday, just after his discussion, I just spoke the popular dialogue, "How's the Josh?" And the audience was quite responsive in saying, "Hi, sir." So I'm sure that after IPS Vaibhav Nimbalkar gives this talk, I think the Josh is going to be high in the auditorium. So let me introduce our next guest speaker for this afternoon. He's none other than IPS Vaibhav Nimbalkar. He's a distinguished officer of the Indian Police Services, and his journey from Vaibhav Nimbalkar to IPS Vaibhav Nimbalkar has been nothing less than inspiring. Over the years, he has served in several key positions across Maharashtra. Throughout his career, he has successfully handled complex law and order situations, implemented citizen-centric policing initiatives, and the list will go on and on. So for an IPS officer like Vaibhav Nimbalkar, I would just say, जनता की रक्षा में ये दिन रात लगे रहते हैं. जनता की रक्षा में ये दिन रात लगे रहते हैं. IPS अधिकारी हर हाल में देश का सहारा बनते हैं. So on that note, let us put our hands together for IPS Vaibhav Nimbalkar. But before that, we would like to see an audiovisual which will give us more insights into IPS Vaibhav Nimbalkar. वातावरण देशभक्तीपूर्ण झालेलं आहे. मला एका प्रार्थनेने आजच्या सेशनची सुरुवात करायची आहे. आय से द प्रेयर इन मराठी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. वावीकर आय इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित या दृष्टी 2025 कार्यक्रमामध्ये मला इथे बोलवलंत आणि सर्व युवकांसमोर तुमच्यासमोर बोलण्याची मला संधी मिळते. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो. स्पेशली डॉक्टर वावीकर, डॉक्टर प्रसाद सर आणि सगळेच इथे बसलेल्या सर्वांना माझा नमस्कार आहे. मला ऑडियन्स खूप मिक्स्ड वाटतोय. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की इथे मराठी समजत नाही असे किती आहेत? हा मी प्रश्न मराठीत विचारला चुकून. यहाँ बैठे हुए कितने लोगों को मराठी आता नहीं है? बिल्कुल नहीं आता है. अच्छा, 2 लोग हैं. सो आई थिंक द मेजॉरिटी विन्स. बीच बीच में विल शिफ्ट टू इंग्लिश फॉर द बेनिफिट, बट देर आर सम पंचेस और सम थिंग्स विच आर बेटर डिलीवर्ड इन द मदर टंग. बट ठीक है, आई ट्राय माय लेवल बेस्ट. सबसे पहले तो पहिल्यांदा हा व्हिडिओ दाखवण्याचा, ऑडिओ व्हिज्युअल जे तुम्ही बघितलं त्या दाखवण्यामागे बरेचसे उद्देश आहेत. एकतर म्हणजे ओळख आहे ती पटकन देता येते, त्याच्या मागे जास्त फापट पसारा लावायची गरज नाही पडत. दुसरी गोष्ट, ज्या आपल्या मनामध्ये ज्या यशाच्या एक ठोस संकल्पना असतात की IAS IPS झाला म्हणजे काहीतरी लाल दिव्याची गाडी असते, हाताखाली खूप नोकरचाकर असतात आणि एकदम ते ब्रिटिश स्टाईल आपलं जी कन्सेप्ट असते मनामध्ये तशी असते, विच इज नॉट फार फ्रॉम ट्रूथ ऑल्सो. पण विथ द चेंजिंग टाइम्स आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कुठलंही पद असो, कुठलंही यश असो, ते असं प्लॅटरमध्ये तुम्हाला मिळत नाही. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. त्यासाठी खूप कष्ट, खूप प्रयत्न, आणि इथे बसलेले सगळे जे यशस्वी लोक आहेत ते तुम्हाला तेच सांगतील. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट करावे लागतात. आपल्याला सगळ्या संतांनी पण तेच सांगितलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणतात. किंवा अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. सद्गुरू श्री वामनराव पै, ज्यांची जीवनविद्येची प्रार्थना मी सुरुवातीला म्हटलो आणि ज्यांचं फिलॉसॉफी मी फॉलो करून आज मी तुमच्यासमोर उभा आहे, ते सांगतात की प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण देवासकट सर्व काही मिळून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे. इतकं प्रयत्नांचं महत्त्व आहे. सो प्रयत्नाला पर्याय नाही आहे. त्यामुळे कुठलंही यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात.
स्ट्रगल कुणाला चुकलेलं नाही आहे, तो संत असो, महंत असो, पंत असो, कोणी असो. इस्पेशली posts like IAS, IPS you must have seen, आणि the movies have literally distorted the perception. म्हणजे कोणीतरी असा डॅशिंग कारमधनं येणार, रफ अँड टफच असणार वगैरे. ॲक्च्युली आमच्यासारखी बोरिंग लोकं पण असतात सर्व्हिसमध्ये, अँड दे आर नीडेड बिकॉज टू रन डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन, टू रन अफेअर्स ऑफ द कंट्री सो डायव्हर्स अँड कॉम्प्लेक्स लाईक इंडिया, त्याला खूप मेहनत करावी लागते. आणि प्रयत्न फक्त ही पोस्ट अचीव करायला नाही, वेन यू जॉईन द सर्व्हिस ते मल्टीफोल्ड आणि मॅग्निफाईड हे एफर्ट्स करावे लागतात. सो कष्टाला पर्याय नाही. इफ यू वॉन्ट टू जस्ट कॅरी वन टेक अवे फ्रॉम धिस सेशन टू युअर होम, इट इज धिस. कष्टाला पर्याय नाही. दिस इज नो सबस्टिट्यूट अल्टरनेटिव्ह फॉर हार्ड वर्क. त्यामुळे तो कुणाला चुकलेला नाही. म्हणून हा एव्ही दाखवण्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला सर्व्हिसमध्ये असो, काही असो, मोठी अचीवमेंट करायची असेल, डोंट गो फॉर शॉर्टकट्स. शॉर्टकट्स मे कट शॉर्ट युअर लाईफ. मी आता पुण्यावरनं आज खास या सेशनसाठी आलो ठाण्याला ट्रॅव्हल करत. एक्सप्रेसवेवरती माझ्या ह्या सगळ्या टाळ्या दोन इथे व्यक्ती बसलेल्या आहेत, त्यांना मी पास ऑन करतो, कारण त्यांच्यामुळे मी ॲक्च्युली तुमच्यासमोर बोलायला इथे उभा आहे. पण हायवेवरती हे वाक्य लिहिलेलं असतं बघा, शॉर्टकट्स मे कट शॉर्ट युअर लाईफ. हे अगदी खरं आहे. शॉर्टकटच्या नादाला लागून आपली बरीच नुकसान करून घेतात मुलं, हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि आजचा जमाना, मी हे सेशन ना मला सरांनी सांगितलं होतं की क्वेश्चन आन्सर्स असतील तर त्याला आपण जास्त प्रायोरिटी देऊ. त्यामुळे आय विल फिनिश माय टॉक इन सम टाईम, जेवढं क्विकेस्ट पॉसिबल टाईममध्ये मला माझं जे म्हणणं आहे ते जे सांगायचं आहे ते कम्प्लीट कर. येस येस, शुअर शुअर. थँक्यू सर. सो वी आर ऑल युजिंग ChatGPT, बरोबर. मी माझ्या सेशनचं नाव पण ChatGPTच ठेवतो आज. तुम्ही म्हणाला आम्हाला काहीतरी गडबड झाली आहे, आम्हाला सांगितलं होतं की IPS ऑफिसर येणार आहेत आणि हे व्हाय इज अ कॉप टेलिंग अस अबाउट ChatGPT. बट इट्स अ डिफरंट ChatGPT. ChatGPT. C इज फॉर चॉईस. मी तुमच्याशी जनरल, म्हणजे आत्ता माझा जो एक्सपिरियन्स आहे, लाईफ एक्सपिरियन्स म्हणा, वॉट एव्हर आय हॅव लर्न्ड, आय एम शेअरिंग. इट्स अ एक्सपिरियन्स शेअरिंग सेशन. डोंट ट्रीट इट ॲज अ मोनोलॉग. ठीक आहे. C इज फॉर चॉईस. बघा, तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एंटायर लाईफ इज अ मॅटर ऑफ चॉईस. तुम्ही काय डिसिजन घेता, बरोबर. आता ॲशेस चालू आहेत, आय थिंक संपल्या पण असतील आता. आज संडे आफ्टरनून आहे, तुम्हाला बाहेर जाऊन बरेचसे ऑप्शन्स होते ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कुठे लोणावळ्यामध्ये फिरण्याचे किंवा हे करण्याचे, बट यू चोज टू बी हिअर, बरोबर. सो क्लॅप्स फॉर यू. दॅट इज द चॉईस यू मेड. माझं शिक्षण पूर्ण शाळेचं झालं बारामतीमध्ये, इन अ व्हर्नॅक्युलर लँग्वेज, म्हणजे मराठीमध्ये पूर्ण माध्यमातून माझं शिक्षण झालं. 10वी नंतर मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर मला हे IAS काय असतं, IPS काय असतं, IRS व ह्या सर्व्हिसेसबद्दल माहिती मिळाली. तीसुद्धा 12वीच्या सुट्टीमध्ये. चॉईस होता माझ्यासमोर, 12वी नंतर काय करायचं. मला इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे ते करायचं नव्हतं. माझं हे ध्येय ऑलमोस्ट फिक्स झालं होतं. त्याला कारण जीवनविद्येने पण मला शिकवलं होतं की एम टू बी ॲट द टॉप, एम हायर. तर मला मोठं एम ठेवायचं होतं, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. इट वॉज अ डिफिकल्ट डिसिजन टू गो फॉर UPSC अँड नॉट डू एनी इंजिनिअरिंग, मेडिकल. आता तर खूप इझी झाले, पण त्यावेळी आय एम टॉकिंग अबाउट 2004 इनफॅक्ट. 2004मध्ये हा मोठा डिसिजन घ्यायचा होता. असे क्रिटिकल जंक्चर्स तुमच्या आयुष्यामध्ये पण येतील. चॉईसेस, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो तर चॉईस करतो. सो चॉईसेस मेक ऑर ब्रेक युअर लाईफ ऑर करिअर्स. त्याला खूप महत्त्व द्या तुम्ही. आपले मित्र कोणते असावेत, मैत्रिणी कोणत्या असाव्यात, हा पण मोठा चॉईस आहे. व्हॉट कंपनी यू चूज अँड मोर सो व्हॉट कंपनी यू अवॉइड. आजच्या काळामध्ये तर ते जास्त आहे. व्हॉट कंटेंट यू कन्झ्युम ऑन सोशल मीडिया और OTT प्लॅटफॉर्म्स, दॅट इज ऑल्सो नावडेज इम्पॉर्टंट. कारण आजकाल सगळ्यात जास्त संगत त्याचीच आहे. आणि संगत, सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात, संगत धरण्यात माणसाने अतिशय सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. इतकं महत्त्व आहे संगतीचं.
आणि असं म्हणतात की यू आर ॲव्हरेज ऑफ 5 पर्सन्स अराउंड यू. तुमचे मित्रांचे 5 मित्रांचे ॲव्हरेज जर घेतलं तर तुम्ही तशा प्रकारे बनता किंवा बिघडता बोथ. सो कुठले मित्र चूज करता, कुठला कंटेंट कन्झ्युम करता, कुठली पुस्तकं तुम्ही वाचता, कुठला रस्ता तुम्ही पकडता, हे सगळा चॉईसचा खेळ आहे. आणि चॉईस ही एकमेव गोष्ट तुमच्या हातात आहे, इफेक्ट तुमच्या हातात नाही. कर्मण्येवाधिकार असते, कर्मयोग वगैरे सांगतात, त्याचा सिंपल अर्थ असा आहे सद्गुरूंनी सांगितलेला लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. जीवनविद्या फिलॉसॉफी जी मी आता सांगतोय माझ्या अनुभवातनं, इट इज बेस्ड ऑन लॉज ऑफ नेचर. इट इज अ व्हेरी सायंटिफिक फिलॉसॉफी. कुठलीही बुवाबाजी किंवा अंधश्रद्धेला थारा नाही. मी सायन्सचा विद्यार्थी. आय डिड माय BSc इन मॅथमॅटिक्स फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज. त्यामुळे सायन्सचा बेस आहे मला. म्हणूनच जीवनविद्या सद्गुरूंची जी आवडली त्याचं कारण हेच आहे की सायंटिफिक आहे, बेस्ड ऑन लॉज ऑफ नेचर आहे, लॉजिकल आहे, एक्सपिरियन्स बेस्ड आहे, प्रॅक्टिकल आहे, अनुभवसिद्ध आहे. हा सूर्य आणि हा जयद्रथ इतकं सूर्यासारखं सरळ आहे. चॉईस तुमच्या हातात आहे, त्याचा परिणाम तुमच्या हातात नाही. तुम्ही म्हणाल की मी चॉईस काही असला तरी मी परिणाम बदललेला नाही. महर्षी धोंडो केशव कर्वेंची गोष्ट सांगितली जाते. ते लहान असताना, शाळेत असताना परीक्षा जवळ आली होती, तेव्हा ते आणि त्यांचा मित्र सारसबागेच्या गणपती मंदिरात गेले. किती जण गेलेत सारसबागेत? अरे वा, छान. सारसबाग तुम्हाला माहिती आहे, तिथं प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. तिथे गेले आणि त्यांनी त्यांचा जो मित्र होता, तो मित्र हात जोडून देवाला म्हणाला, काय म्हणाला असेल? परीक्षा जवळ आली की आपण काय मागतो सगळ्यांना माहिती आहे, देवा मला पास कर, 5 किलो पेढे ठेवेन. बरोबर. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ते ऐकलं. त्यांना देवाचा अपमान करायचा नव्हता, पण त्याच्या मित्राच्या डोळ्यात अंजन घालायचं. ते काय म्हणाले, देवा मला नापास करून दाखव, मी 5 किलो पेढे देईन. याचा अर्थ काय? ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास केला, करणं हे मागणं आहे सद्गुरू म्हणतात. अभ्यास केला म्हणजे देवाकडे काय मागितलं? यश मागितलं. आणि हा त्यांचा मित्र म्हणजे दिवसभर अभ्यास नाही केलेला, वर्षभर, आणि रिझल्ट काय मागतोय? कुणाचं खरं होईल मला सांगा. सो चॉईस खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ह्या एजला आहात की प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा चॉईस मॅटर करणार आहे. मी सांगितलं मगाशी, संगत कुठली निवडताय, करिअर कुठलं निवडताय, लाईफ पार्टनर काय निवडताय, व्हेरी क्रिटिकल चॉईसेस. आणि ते म्हणून सद्गुरू म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. चॉईस तुमच्या हातात आहे, कॉज तुमच्या हातात आहे, इफेक्ट तुमच्या हातात नाही. कराल ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. बरोबर. सी नंतर काय येतो? एच इज फॉर हेल्थ. हेल्थ आता आपण आता आय इन्स्टिट्यूटमध्ये बसलेलो आहे. आजूबाजूला सगळे डॉक्टर आहे. याच्या आधी पण डॉक्टरांचं सेशन झालेलं आहे इकडे. त्याच्याबद्दल जास्त मला वाटते बोलण्याची गरज नाही, कारण आता आपण सगळे अवेअर आहोत, असायला पाहिजे. पण एका गोष्टीबद्दल मला बोलायला पाहिजे, कारण ॲज अ कॉप मला जे काही आत्तापर्यंत 15-16 वर्षांचा पोलीसमधला अनुभव आहे, माझ्यासमोर मी तरुण मुलामुलींचे आयुष्य व्यसनामुळे बर्बाद होताना बघितलेत. व्हेरी ब्राईट फ्युचर असलेली, ब्राईट स्टुडंट्स जी पुढे खूप मोठं आयुष्य त्यांनी घडवू शकले असते, लिटरली रसातळाला गेले संगतीमुळे, व्यसनांमुळे सुद्धा. आणि आपल्याला वाटतं की ड्रग्ज वगैरे हे मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये वगैरे चालतात, तर ना, असं नाही आहे दुर्दैवाने. आजकाल आपल्या घरापर्यंत ते लोण पोचलेलं आहे. सो सावध. सद्गुरू अजून एक सांगतात की सावध तो सुखी. आपल्याला प्रत्येकाला सतत सावध असलं पाहिजे चॉईसेसबद्दल, तसं आपल्या हेल्थबद्दल पण. हेल्थ आपली शारीरिक, वैचारिक, आध्यात्मिक सगळीच हेल्थ खूप मॅटर करते. आणि तुम्ही कुठल्याही मोठ्या यशाच्या शिखरावर पोचलेल्या माणसाला विचारा, कुठलंही यश असो, कुठलंही तुम्हाला, इवन असं समजा की 100 कोटी जरी मिळाले तरी ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला हेल्थ पाहिजे. आत्ता इथे बसलेल्या कुणाची जर का दाढ दुखायला लागली, तुम्हाला लक्ष लागेल का तुमचं कुठेही? अजिबात लागणार नाही. हेल्थ इज वेल्थ. आणि व्यसनामुळे आपण, सद्गुरू म्हणतात की व्यसन ही विकत घेतलेली पीडा आहे, आणि व्यसनी मित्र हा आपला 7 जन्मांचा शत्रू समजून त्याच्यापासून लांब राहता आलं पाहिजे आपल्याला. आणि मी बघितलं, मी मुलामुलींना नेहमी सांगतो की आपण ना पियर प्रेशरमुळे, आणि आजकाल जे शब्द खूप फेमस आहेत ना, फोमो आणि योलो, काय अर्थ होतो त्याचा सांगा? फोमो म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज फोमो? व्हॉट इज योलो? हां, अशा अचरट कल्पनांपायी आपण व्यसनांच्या आहारी जातो.
काय होतं, मित्राचा फोन येतो. आजकाल बघा शाळेतले मुलंसुद्धा जंगी पार्ट्या करतात. मित्राचा फोन येतो आणि म्हणतो आज माझा बर्थडे पार्टी आहे. त्याला माहिती आहे हा मित्र पिणार आहे. तो लक्षात घेतो. तो म्हणतो की अरे मी पित नाही, पण तो म्हणतो ये रे आज फक्त तू बस, काही करू नकोस. तो येतो, मित्र येतो. संध्याकाळी पार्टी त्यांच्या एका हॉटेलमध्ये होते. दारूचा ग्लास पेग वगैरे भरला जातो. तो जो मित्र असतो पिणारा हळूच तो पेग असा समोर सरकवतो आणि एक जहाल वाक्य वापरतो, जबरी वाक्य वापरतो. ते म्हणजे काय, घे रे फुकट आहे. आमच्या पुण्याकडे एक म्हण आहे, जे जे फुकट ते ते पौष्टिक. आपलं जे फुकट मिळालं असतं ते गिळून टाकण्याची आपली प्रवृत्ती असते. त्यामुळे तो जो एकच प्याला असतो ना, तिथं तो भरीच पडतो. म्हणजे पियर प्रेशरला गडकरींचं जे नाटक आहे एकच प्याला, तो एकच प्याला राहत नाही, तो आयुष्यभर प्यालेला राहतो. अशी सवय लागते. एक स्मोक घेऊन बघ, एक हे घेऊन बघ, एक घेऊन बघ, स्ट्रेस कमी होईल, हे कमी होईल, ह्या होईल त्या होईल. आणि चांगल्या घरातली मुलं मुली बिघडलेली मी बघितली आहे. त्यामुळे मला कळकळीचं सगळ्यांना आव्हान आहे. आणि खरं सांगायचं ना तर व्यसनं ना करायचीच आहे तर दोन प्रकारची करा. एक संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे, व्यसनानी संती बहुनी व्यसनम द्वयमेव केवलम व्यसनम. म्हणजे व्यसनं जगामध्ये खूप आहेत, पण खरी व्यसनं दोनच, विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू. म्हणजे देवाची भक्ती, म्हणजे ज्ञानाची उपासना किंवा देवाची भक्ती, ही दोनच खरी व्यसनं. करायची तर ही करा, बरोबर. सो व्यसन आपल्याला टाळता आलं पाहिजे, त्याच्यापासून लांब राहता आलं पाहिजे आणि हेल्थ आपली टिकवता आली पाहिजे. तिसरी गोष्ट, ॲड व्हॅल्यू. ए फॉर ॲडिंग व्हॅल्यू टू युअर लाईफ. म्हणजे बघा बऱ्याचदा आपला आता तर हा गैरसमज बऱ्यापैकी मोडीत निघाला आहे. मी आत्ताच आय जस्ट मेट अ व्हेरी ब्राईट यंग बॉय नेम सौमिक. आणि जग तुम्हाला सगळ्यांना माहिती, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये सुपर कम्प्युटर आहे म्हणू शकतो आपण. 10, 15, 20 इयर्स अगो वी कुड नॉट हॅव इमॅजिन की एवढी डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे की तुम्ही आज शिकलेलं उद्या परवापर्यंत ते ऑब्सोलीट होऊन जात आहे. कधी घेतलेली डिग्री 2004, 5, 6, 7 किंवा इवन 4-5 वर्षांपूर्वी घेतलेली डिग्री ऑब्सोलीट होऊन जाते. सतत शिकत राहण्याला पर्याय नाही. सद्गुरू श्री वामनराव पैंनी शिक्षणाची एक छान व्याख्या केली आहे. क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. क्षण. प्रत्येक क्षणाला शिकता आलं पाहिजे आपल्याला, प्रत्येक क्षणाला. आणि आपण शेवटपर्यंत आयुष्याच्या विद्यार्थी राहता आला पाहिजे. तो खरा माणूस मोठा होतो. अशी एक गोष्ट सांगतात अल्बर्ट आइन्स्टाईनची. ही ऐकिवात गोष्ट आहे, खरं माहीत नाही मला, बट खूप सुंदर आहे, त्याच्यातनं आपण बोध घ्यायला हवा अशी आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला होता. तिकडे खूप छान पद्धत आहे. तुम्हाला कितीही तुम्ही ग्रेट असाल, नोबेल लॉरिएट असाल, तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवावं लागतं, मुलांना घडवावं लागतं. सो खूप छान पायंडा आहे तिकडे. प्रिन्स्टनचं फिजिक्सचं लेक्चर संपवून आइन्स्टाईन बाहेर आला. बाहेर बस स्टॉप होता, बसची वाट बघत होता. एक सुटाबुटातला यंग हँडसम मुलगा, त्याच्याही हातामध्ये फिजिक्सची पुस्तकं घेऊन तो पण शेजारी उभा राहिला. दोघेही बसची वाट बघत होते. त्या काळी मीडिया एवढा प्रचलित नव्हता, त्यामुळे हा आइन्स्टाईन वगैरे असं लोकांना माहीत नव्हतं. तर आइन्स्टाईननी सहज त्याच्याकडे कुतूहलाने बघितलं, त्याच्या हातात फिजिक्सची सगळी पुस्तकं बघितली आणि क्युरिओसिटीने त्याला विचारलं, यंग मॅन हू आर यू. त्या मुलाला विचारलं तू कोण आहेस. त्या मुलाने उत्तर दिलं की आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. त्यांनी नाव सांगितलं आणि म्हणाला आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स. म्हणजे PhD केलेलं असणार त्यांनी फिजिक्समध्ये. आइन्स्टाईनच्याही हातामध्ये काही फिजिक्सची पुस्तकं होती. त्या मुलाने आइन्स्टाईनला विचारलं ओल्ड मॅन हू आर यू, तू कोण आहेस. आइन्स्टाईनने दिलेलं उत्तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखं आहे. आइन्स्टाईन म्हणाला आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. एक म्हणतो की आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स आणि आइन्स्टाईनसारखा महान शास्त्रज्ञ जर म्हणू शकतो स्वतःला की आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स, तसं आपल्याला आयुष्यभर विद्येची उपासना, ज्ञानाची उपासना करत राहायला पाहिजे. म्हणजेच व्हॅल्यू एडिशन स्वतःमध्ये करत राहिली पाहिजे. सतत आधीच्यापेक्षा बेटर काय करू शकतो आपण. तुम्हाला एक गंमत सांगतो. असं म्हणतात की कंपाऊंडिंग इज अन 8th वंडर ऑफ लाईफ. बँकिंग क्षेत्रातले ते तज्ज्ञ बसले, त्यांनाही माहिती आहे की कंपाऊंडिंगचा किती महिमा आहे मोठा, जो भल्याभल्यांना आणि दुर्दैवाने खूप उशिरा कळायला लागतो. तो तुम्ही जेव्हा असं म्हणता ना की ॲड व्हॅल्यू, मी म्हणतोय की थोडं म्हणजे काय, किती असा फरक पडणार आहे.
एक दिवस नाही केलं, 1-2 दिवस ब्रेक घेतला, 4-5 दिवस काही नाही केलं, 1 वर्ष गॅप घेतला, ठीक आहे, प्रत्येकाची कारणं वेगळी असू शकतात. पण मी कंपाऊंडिंगचा इथे मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही जर स्वतःमध्ये 1% व्हॅल्यू ॲडिशन दररोज केली, इफ यू ॲड व्हॅल्यू, ॲड स्किल्स, ॲड प्रोग्रेस टू युअर लाईफ 1% अ डे, जस्ट 1% अ डे, तुम्हाला काय वाटतं, व्हॉट डू यू थिंक आफ्टर द एंड ऑफ द इयर किती झालेली असेल तुमच्यामध्ये प्रगती? कोण सांगेल? 365%? 3800%. दॅट इज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अँड द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. जर तुम्ही टाईम वेस्टेज केलं, वाया घालवला, अधोगती झाली, एकच फक्त नेटफ्लिक्सची सिरीज आहे ते बघून टाकतो ना, कुणी टार्गेट दिल्यासारखं, कंपन्यांना पण एवढं टार्गेट सिरियसली घेत नाही आपण, कंपन्यांनी दिलेलं टार्गेट दिल्यासारखं ही सिरीज मला रात्रभर संपवायचीच आहे आणि दुसऱ्या दिवशी फुल सोशल मीडियावर पोस्ट तरी टाकणार किंवा मित्रमैत्रिणींमध्ये बढाया मारायला, काल ही संपून टाकली सिरीज, मी किती हुशार म्हणजे. बरोबर आहे. सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक छोटी छोटी व्हॅल्यू ॲडिशनसुद्धा महत्त्वाची. आपल्या मराठीमध्ये खूप सुंदर म्हणी आहेत, थेंबे थेंबे तळे साचे वगैरे. थोडी थोडी व्हॅल्यू ॲडिशन प्रत्येकाने प्रत्येक वेळी करत राहिलं पाहिजे, तरच तुम्ही या जगाच्या मार्केटमध्ये इंडिस्पेन्सिबल व्हाल. नॉट जस्ट इंडिस्पेन्सिबल, विनर व्हाल. सतत शिकत राहिलं पाहिजे, सतत कौशल्य आपल्यामध्ये ॲड करता आली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन करता आली पाहिजे. किती झाले? सी झाला, एच झाला, टी झाला, सॉरी ए झाला, ए फॉर व्हॅल्यू ॲडिशन, आणि त्याच्यानंतर टी, टी इज फॉर टाईम. वेळेचं महत्त्व खरं भारतीयांना खूप शिकवायला पाहिजे. टाईम इज सो इम्पॉर्टंट. मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला इथे की तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये दररोज 86,400 रुपये क्रेडिट झाले आणि ते तुम्हाला खर्च करायचेत, तुम्ही काय कराल? तुमची वेगवेगळी उत्तर, आपल्याकडे वेळ कमी आहे, वेगवेगळी उत्तर येतील. कोणी म्हणेल मी पार्टी करेन, कोणी म्हणेल मी इन्व्हेस्ट करेन, कोणी हे करेल ते करेल. तुमच्या प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये दररोज 86,400 सेकंद ॲड होत आहेत. अगेन पहिला जो पॉईंट आहे चॉईस तुमचा आहे, त्याचा कसा वापर करायचा आहे. आज जो वेळ आहे तो उद्या परत येणार नाही. तुम्ही कितीही टाटा, बिर्ला, अंबानी, मार्क झुकरबर्ग कोणी असा, गेलेली वेळ परत विकत घेता येणार नाही. आत्ता अभ्यास केला नाही, पुढे जाऊन मी करेन, आत्ता हे गेला, वेळ गेल्यानंतर ती परत येत नाही मित्रांनो. माझे वडील ते माझ्यापेक्षा खूप चांगले स्पीकर आहेत, मी त्यांच्यासमोर म्हणजे त्यांचाच खरं शिष्य आहे म्हणेन मी. ते खूप खूप सुंदर वाक्य वापरतात. ते म्हणतात, आत्ता अभ्यास करून करून जर भरतील वह्या, आत्ता अभ्यास करून करून जर भरतील वह्या, तर पुढे जाऊन कराव्या लागतील फक्त सह्या. त्याच्या पुढचं एक दुसरं वाक्य आहे. हे वाक्य आम्हाला लागू होतं बरं का. IAS IPS लोकांना, जो 10,000चा मोर्चा जे काम करू शकणार नाही ते एक IAS ऑफिसरची सही करते. इतके पॉवर्स आणि ऑथॉरिटी, अधिकार असतात. सो आत्ता अभ्यास करून करून जर भरतील वह्या, पुढे जाऊन कराव्या लागतील फक्त सह्या. आत्ता अभ्यासात जर कराल रात्रपाळी, सॉरी टाळाटाळी, तर पुढे जाऊन करावी लागेल रात्रपाळी. हे पण तेवढंच करा. चॉईस इज युअर्स अगेन. सो वेळ, टाईम खूप महत्त्वाचा आहे. आणि मी आता त्यात जाणार नाही, खूप टेक्निक्स आहेत. पोमोडोरो टेक्निक आहे आपला, ह्याचा पण मी बघितलं होतं. इलॉन मस्कच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं, टाईम ब्लॉकिंग पोमोडोरो टेक्निक सारखा ते वापरतो. 15 मिनिट्स तुम्ही एका वेळेला, द टाईम एक्सपांड्स असं म्हणतात टू द गिवन टास्क. म्हणजे ते टास्क जे असतं तुम्ही तेच सेम करायला 8 तासही घेऊ शकता आणि 8 मिनिटातही तेच करू शकता. सो अशा टेक्निक्स वापरून, टाईम मॅनेजमेंट करून आपल्याला जाता आलं पाहिजे. स्मार्ट वर्क, स्मार्ट अभ्यास पण करता आला पाहिजे. सद्गुरूंनी शिकवलेली टेक्निक मी मुद्दाम तुम्हाला इथे सांगतो, ज्याचा मला अभ्यासात फायदा झाला. ती होती 3R फॉर्म्युला. रीड अगेन अँड अगेन. 3 R आहेत. रीड, फर्स्ट रीड, अगेन अँड अगेन. रिमेंबर हा खरं खूप इंग्लिश शब्द खूप तोकडा आहे. मराठीत सांगायचं तर मनन आणि चिंतन त्याच्यामध्ये ॲड करा तुम्ही. सतत वाचलेलं मनात घोळवणं आणि त्याच्यावर चिंतन, हे दुसऱ्या स्टेपमध्ये रिमेंबर. आणि थर्ड इज रिप्रोड्यूस. जे तुम्ही शिकलाय ते कागदावर उतरवणं, ते इम्प्लिमेंट करणं, दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि स्पेशली जे स्पर्धा परीक्षा इथे करू इच्छितात, किती जण आहेत जे MPSC UPSC मध्ये इंटरेस्टेड आहेत तिथे? अच्छा, ठीक आहे, कमी आहेत. पण तरी आजकाल प्रत्येक कुठल्याही फील्डमध्ये जा तुम्ही,
स्पर्धा परीक्षा आहेच आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स प्रत्येक फील्डमध्ये आहेत. तुम्हाला इंजिनियर, डॉक्टर किंवा MBA, CA, IAS, IPS काही करायचं असेल तरी स्पर्धा परीक्षा आहेत. त्यासाठी हा फॉर्म्युला आणि एक IAS ऑफिसरच्या इंटरव्ह्यूमध्ये मी वाचलेला हा फॉर्म्युला आहे, जो मला वाटला की खूप मुलांना सुटेबल आहे. तो आहे 10-8-6 फॉर्म्युला. प्रत्येक दिवसाची आपण 10, 8 आणि 6 अशा तासांमध्ये विभागणी करायची. 10 तास तुमचा अभ्यास, व्हॉटेवर तुम्ही जे काय शिकताय पूर्ण डेडिकेशनने, त्या 10 तासामध्ये अर्धा वेळ मोबाईल नाही. 10 तास अभ्यास, 8 तास झोप, बघा चांगली झोपायला वेळ मिळते तुम्हाला, आणि 6 तास तुमचा एक्स्ट्रा करिक्युलर जे काय तुम्हाला बाकी जेवणाखाण्यामध्ये जातो वेळ, टंगळमंगळमध्ये ह्याच्यामध्ये जातो, हॉबीजसाठी, इंटरेस्टसाठी तुमच्या 6 तास. अशी जर तुम्ही विभागणी केली आणि आत्तापासून स्टार्ट अर्ली, शुभस्य शीघ्रम, तर तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. शेवटचे जे G आणि P आणि T आहे ना, ते जरा वेगळे आहेत. ते तुम्हाला कोणी सांगणार नाही असेत. ते मला जीवनविद्या मिशनमुळे कळाले, सद्गुरूंमुळे कळाले. त्यातला G म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याला सगळ्यांना विटॅमिन माहिती आहे, ABCD डॉक्टर लोक सांगतात, पण विटॅमिन G आहे ना, तो सब दुखों की दवा आपण त्याला म्हणू शकतो. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, खूप मोठा त्याला अर्थ आहे आणि त्याच्या मागे खूप मोठी शक्ती आहे. आपल्या लक्षात येत नाही बऱ्याच गोष्टी. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ना, टेकिंग फॉर ग्रांटेड, आपण आयुष्यामध्ये घेत असतो. माझंच उदाहरण सांगतो मी. जेव्हा तुम्ही हे बघितलं की मी कुबड्या म्हणजे ते घेऊन मी चालत होतो, सपोर्ट घेऊन चालत होतो, माझ्याकडे स्टिक होती, वॉकर होता. जेव्हा मी चालायला लागलो तेव्हा मला काय आनंद झाला, अरे मी चालू शकतोय. म्हणजे त्याच्या आधी चालत नव्हतं. बरोबर. डॉक्टर इथे कॅटरॅक्टचं ऑपरेशन करतात, कॅटरॅक्ट काढल्यानंतर लोकांना दिसायला लागतं, अरे वा थँक्यू, डॉक्टरने इतके थँक्यू म्हणतात, ते म्हणलंच पाहिजे. पण त्याच्या आधी दिसत होतं त्याबद्दल कुणाला थँक्यू म्हटला तुम्ही? देवाला किंवा वॉट एव्हर यू बिलीव्ह इन? नाही म्हणाला. आपण सहज विसरून जातो. आई वडील, आपले शिक्षक, आपले आजूबाजूचे सहकारी, बॉस, कलिग्स, ज्युनियर्स, सिनियर्स, एवढे आपल्याला सपोर्ट आजूबाजूला असतो. आपण वी टेक देम ग्रांटेड. बरोबर, टेक देम फॉर ग्रांटेड. आणि आपल्याला कृतज्ञता हा इतका महत्त्वाचा गुण आहे. डॉक्टर जोसेफ मर्फींचं तुम्ही पुस्तक वाचली असतील, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वगैरे वगैरे. त्याचं एक छान वाक्य आहे, अ ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लो टुवर्ड्स इट बाय द लॉज ऑफ नेचर. म्हणजे थोडक्यात जे प्रल्हाद वामनराव पै सांगतात जीवनविद्या मिशनमध्ये, की कृतज्ञतेने भरलेलं आणि भारलेलं मन, दोन्ही भरलेलं, प्रचंड कृतज्ञता. थँक्यू देवा, माझ्याकडे काय. तुम्ही बघा, आपण तुलना ना, कंपॅरिझन इज अ ग्रेट रॉबर ऑफ हॅपीनेस असं म्हणतात, की तुमचं इट रॉब्स युअर हॅपीनेस. सारखी तुलना आपण करतो, पण आपण कधी वरच्यांशी तुलना करतो, कधी खाली बघत नाही. आपल्या डोक्यावरती छत आहे, 2-3 वेळेचं नाही, जास्तच आजकाल 5-6 वेळेचं म्हणू शकतो आपण, खायला आहे. बरं, नको नको ते प्यायला आहे, खायला आहे, आपल्या आजूबाजूला डोक्यावरती छत आहे, फिरायला गाडी, बंगला, काय म्हणजे घरं आहेत. ठाण्या, मुंबईसारख्या ठिकाणी घर असणं साधी गोष्ट वाटते तुम्हाला? किती लोकांच्या डोक्यावर छत नाही आहे. आपण कधी असतो कृतज्ञ? सतत असमाधानी वृत्ती असणं हे आपलं लक्षण आहे. म्हणून प्रल्हाद वामनराव पै सांगतात, आपण सतत 3 मोडमध्ये असतो. एक असतं कंपॅरिझन मोड, दुसरं असतं कंप्लेंट मोड, आणि तिसरं असतं नीड मोर मोड. एक तर कंपॅरिझन जे आहे त्याच्यामध्ये सुखी नाही, त्यामुळे त्यातनं येतो तो कंप्लेंट मोड, सतत कंप्लेंट, ह्याच्याकडे आहे, त्याच्याकडे, माझ्याकडे नाही आहे, मलाच मिळत नाही, माझ्यावरच अशी संकटं येतात. आपण जर का गाडी घेतली समजा एखादी, आणि शेजाऱ्यांनी BMW घेतली, आपल्याला आपल्या गाडीचं कवर टोचायला लागतं. इतकं आपण असमाधानी असतो कॉन्स्टंटली, आणि कृतज्ञ अजिबात नसतो. मी नेहमी उदाहरण देतो, तुमच्या समोर येणारा चहाचा कप, सकाळी ब्रेकफास्टमध्ये आपण चहा पितो, बरोबर, बरेच जण इथे चहा पित असतील. मला सांगा, ते 1 कप चहाचा तुमच्यासमोर येण्यासाठी किती जणांची मेहनत आहे हो? कधी विचार केला तुम्ही? आसामच्या कुठल्या तरी किंवा दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यामध्ये शेतकरी लोक तिथे चहा पिकवतात, ते त्यानंतर त्याची फॅक्टरीमध्ये प्रोसेसिंगला जातात, फॅक्टरीमध्ये त्याची पावडर बनते. महाराष्ट्रातला, UPला शेतकरी ऊस पिकवतो, त्याची शुगर फॅक्टरीमध्ये शुगर बनते, साखर बनते, बरोबर. त्याच्यानंतर गाई गुरं पालन करणारे शेतकरी किंवा चितळे म्हणा, त्यांच्याकडनं दूध येतं, बरोबर. त्याच्यानंतर पाणी म्युन्सिपाल्टीमुळे घराला, नळाला पाणी येतं. कुठे कुंभारवाड्यामध्ये
पोर्सिनचे ह्याचे चायनाचे कप बनले जातात. हे सगळं गेलं. त्यानंतर गॅस, शेगडी, असं सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्यानंतर आई, स्वतःला तर काय बनवता येत नसतं बऱ्याच जणांना चहा, आई चहा बनवून देते. असं सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर एक साधासा चहाचा कप आपल्यासमोर येत असतो. मग आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्यभर जे जीवन जगतोय, किती जणांप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे, बरोबर की नाही? ही जी घटना घडली त्याच्यामध्ये आमचे आसाम पोलीसचे 6 जवान शहीद झाले, इन्क्लुडिंग माय ओन बॉडीगार्ड, जो मला ही वॉज बॉडी टचिंग, म्हणजे माझ्या सोबत होता तो. त्याला 8 गोळ्या लागल्या, मला 1 गोळी लागली आणि आय एम स्टील कॅरिंग द बुलेट इन द लेग. सो मला किती ग्रेटफुल असायला पाहिजे मला सांगा, की एवढ्या, आणि त्या 45 मिनिट्स ऑलमोस्ट तो गोळीबार चालला. इट वॉज अ बॉर्डर डिस्प्यूट. त्याच्यावर जास्त बोलत नाही कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. पण 10,000 राऊंड्स वर फायर्ड दॅट डे. त्याच्यामध्ये मला 1 गोळी लागली, आणि ते पण अशी लागली, अशा ठिकाणी लागली की फिमर, नेक ऑफ द फिमरने त्याचा पूर्ण इम्पॅक्ट घेतला. इट क्रॅश्ड आणि मला हाड फुटण्याचा स्वतःला आवाज आला. आय गॉट इमोबलाइज्ड, पॅरलाइज टोटली ॲट दॅट मोमेंट. आणि तीच जर गोळी 1-1.5 इंच वर लागली असती तर कदाचित पोट फाडून बाहेर आली असती. अशा प्रकारचा घटना, त्याच्यातून वाचणं, त्याच्यानंतर ही सगळी सपोर्ट सिस्टीम, म्हणजे माझे आईवडील, माझी पत्नी, सगळे डॉक्टर्स. आय गॉट ऑपरेटेड इन कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल. आय वॉज एअरलिफ्टेड. सगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सनी ह्यांनी मदत केली. चीफ मिनिस्टरपासून ते खालच्या सगळे ऑफिसर्स एअरलिफ्ट करून मला मुंबईत आणलं. आय गॉट ऑपरेटेड विदिन 24 hours. आय अंडरवेंट 3 सर्जरीज. त्याच्यानंतर फिजिओजनी खूप काम केलं, मेहनत घेतली. आईवडिलांनी आणि फॅमिलीने पूर्ण सपोर्ट दिला. दादांनी आणि जीवनविद्येचा जो परिवार आहे त्यांनी प्रार्थना म्हटल्या. म्हणजे जीवनविद्या मिशनचा परिवार तर इतका ग्रेट आहे की सगळे कार्यकर्ते एकतर निस्वार्थीपणे काम करतात, आणि माझ्यासाठी जगभरातून प्रार्थना म्हटल्या फॉर माय सेफ्टी आणि रिकव्हरी. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. शुड नॉट आय बी ग्रेटफुल? सो आत्ताच्या घडीला अगेन आय हॅड चॉईसेस, की आय कुड हॅव केप्ट ब्लेमिंग, असंच का घडलं, माझ्या बाबतीत का घडलं, देव किती निष्ठुर आहे, हे ते असं नाही घडायला पाहिजे होतं, ह्यांची चूक आहे, त्यांची चूक आहे. हा एक माझ्याकडे पर्याय होता. आणि दुसरा पर्याय आता आहे कृतज्ञ. आत्ता मी जो माझ्या पायावर 2 पायावर उभा आहे, किती जणांचा हातभार लागला आहे, चालू शकतो मी, बोलू शकतो. ते आपल्याला सकाळी प्रार्थना करायला सांगतात ना, कराग्रे वसते लक्ष्मी, किंवा डोळ्यांनी बघतो. खूप सुंदर मराठीतला तो हे काव्य म्हणा, पंक्ती आहेत म्हणा. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप, सुखे फिरूनही उठतो, ही ईश्वराची दया. एवढं सगळं करू शकतोय. लर्न टू बी ग्रेटफुल. मी मुद्दाम याच्यावर जास्त वेळ घेतला कारण कृतज्ञता हा मोठा चुंबक आहे. मगाशी मी वाक्य जे तुम्हाला सांगता अर्धं राहिलं. कृतज्ञतेनं भरलेलं आणि भारलेलं मन हे लोहचुंबकासारखं आहे. सगळ्यात चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याचा ते एक मार्ग आहे. त्यामुळे जी फॉर ग्रॅटिट्यूड, पी फॉर पुण्य. लोक म्हणाले आजच्या 21व्या शतकामध्ये तुम्ही पुण्य वगैरे पापपुण्याच्या गोष्टी सांगताय. पुण्य हे म्हणजे अनवाणी चालत जाणं, उपास तापास, त्याला पुण्य नाही म्हणत आहेत. सद्गुरू म्हणतात तुमच्या ॲक्शन आणि रिॲक्शनमधूनच पुण्य आणि पाप निर्माण होतात. चांगल्या कर्माचं फळ पुण्य, वाईट कर्माचं फळ, दुष्कर्माचं फळ पाप. हे पुण्य तुम्हाला उपयोगी पडतं. मला सांगा, किती रुपये दिल्यानंतर चांगला शेजारी मिळतो? किती पैसे खर्च केल्यावर चांगला बॉस मिळतो? किती पैसे खर्च केल्यावर की म्हणजे कदाचित तुम्ही लग्न कराल छान जोगी, करोडो रुपये खर्च करून, चांगला नवरा किंवा नवरी मिळायला, बायको किंवा पती मिळायला किती पैसे लावावे लागतात? तिथं पुण्य लागतं. चांगले आईवडील, चांगला बॉस, चांगले शिक्षक, चांगले सबऑर्डिनेट्स, चांगले सिनियर्स, चांगले कोलिग्स, सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीच्या पैशात मोजता येत नाहीत. चांगले अनुभव, चांगलं लाईफ, बरोबर? चेहऱ्यावरचा आनंद पैशाने विकत घेता येतो का? नाही. मनाचं समाधान, ह्या सगळ्या पुण्याने मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि पुण्य सद्गुरू म्हणतात खूप सोपं आहे कमवणं. तुम्हाला तुमच्याकडे पैसे असतील तर ऑफकोर्स दानधर्म करा, त्यांनी कुणाची भलं होईल, रक्तदान करा ज्याला शक्य, अन्नदान करा, वस्त्रदान वगैरे वगैरे. पण एक गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता, तुमच्याकडे त्याला पैशाची आणि वेळेचा अपव्यय करण्याची गरज नाही. ती म्हणजे विश्वप्रार्थना, सगळ्यांचं भलं चिंतन करणं, सर्वांसाठी मागणं. ही एक जादुई गोष्ट आहे. सद्गुरूंनी सांगितलेली ही जादुई गोष्ट म्हणजे सर्वांसाठी जे तुम्हाला पाहिजे ना ते सर्वांना हवंय.
सगळ्यांना सुख हवं आहे, सगळ्यांना ऐश्वर हवं आहे, सगळ्यांना संपत्ती श्रीमंती भरभराट हवी आहे. तुम्ही सर्वांसाठी मागा, त्यांनी काय फायदे होतात? सर्वांमध्ये आपण असतोच, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतं. दुसरं, निसर्गाचे नियम ॲक्टिवेट होतात. ॲक्शन तशी रिॲक्शन, आणि सूक्ष्म गोष्टींना सद्गुरू सांगतात ॲक्शनची रिॲक्शन मल्टिप्लाइड मॅग्निफाईड येते. म्हणून सर्वात पहिलं सर्वांमध्ये तुम्ही असता. दुसरी गोष्ट, मल्टिप्लाइड मॅग्निफाईड होऊन तुम्हाला ते मिळतं. तिसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये डाऊट राहत नाही. तुम्ही जर का लॉटरीच्या दुकानात गेला लॉटरीचं तिकीट घ्यायला, लॉटरीचं तिकीट घेत असता आतमध्ये काय चालू असतं तुमच्या? मिळेल असं असतं. एवढे लोक घेतात, मला कुठे मिळते, असं एवढं नशीब असतं तर काय पाहिजे होतं, बरोबर की नाही? निगेटिव्ह थिंकिंग, स्वतःबद्दल प्रचंड निगेटिव्ह विचार, ते डाऊट, सेल्फ डाऊट राहत नाही जेव्हा तुम्ही सर्वांसाठी मागता. आणि चौथी गोष्ट महत्त्वाची, जो सर्वांसाठी मागतो तो देवाला आवडतो. तुम्ही देवाचे लाडके होता. फायदेच फायदेत. तुम्ही सर्वांसाठी मागा, लाईफ विल बिकम व्हेरी इझी. त्यामुळे पुण्य, याच्यावर मी जास्त बोलत नाही. आपले जीवन विद्या मिशनचं यूट्यूब चॅनल आहे. आय विल रिक्वेस्ट यू, अर्ज यू टू फॉलो दॅम. दिवसाला फक्त एक व्हिडिओ पहा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती पॉझिटिव्ह फोर्स निर्माण होते तुम्हाला लक्षात येईल. जीवनविद्या मिशनच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सोशल मीडियामध्ये फॉलो करा आणि शिकून घ्या. हे शास्त्र आहे, कारण हे दिस इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ लिव्हिंग. आणि शेवटचा टी इज फॉर थॉट्स. आपल्या सगळ्यांना मटेरियल वर्ल्डबद्दल सगळं माहिती असतं, बट आय वुड से की द थॉट वर्ल्ड इज मोर इम्पॉर्टंट दॅन द मटेरियल वर्ल्ड, बिकॉज थॉट वर्ल्ड शेप्स इटसेल्फ और ट्रान्सफॉर्म्स इन टू दी मटेरियल वर्ल्ड. तुम्ही जो विचार करता त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. मराठीची अजून एक सुंदर म्हण म्हणजे, सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत, तशी माणसाची धाव त्याच्या विचारापर्यंत असते. नो बडी कॅन गो हायर दॅन व्हॉट ही वर शी थिंक्स. हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःलाच विचारांनीच घडवत असता किंवा बिघडवत असता. म्हणून निसर्गाचा नियम सद्गुरू सांगतात, ॲज यू थिंक सो शॅल यू बिकम. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार आहे. सतत जे चिंतन म्हणतो आपण, सतत विचार मनात जो घडवतो त्याला म्हणतात चिंतन. ते चिंतन तुम्हाला घडवत किंवा बिघडवत असतं. आणि चिंतन हा चिंतामणी आहे, तुमचं बरं करण्याचं किंवा वाईट. तुम्ही चिंतामणीची गोष्ट ऐकली आहे सगळ्यांनी, मी रिपीट करत नाही. त्या झाडाखाली एक बसलेला असतो, कल्पवृक्षाची झाडाखाली एक वाटसरू जातो, दमलेला असतो, तो झाडाखाली बसतो, म्हणतो उकाडा किती आहे, मला पाणी मिळालं तर बरं होईल. पाण्याचा ग्लास समोर, भूक लागली आहे, छान पक्वान्नांनी भरलेलं जेवण मिळालं तर किती छान, पक्वान्न हजर, सगळं हजर, जे मागेल ते हजर. आणि नंतर शेवटी म्हणतो एवढं सगळं झालं, मन रिकामं झालं त्याचं. रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. तो म्हणतो इथं भूतबीत तर नाही ना, भूत येतो आणि त्याला खाऊन टाकतो. ही पुराणातली गोष्ट आहे, पण ते जे पुराणातलं कल्पतरू जे वृक्षाची जी गोष्ट आहे, ते आपल्या जीवनामध्ये अंतर्मन आहे. अंतर्मन हे आपलं कल्पतरू आहे. सबकॉन्शियस माइंडला आपण जे कंडिशनिंग करतो, आता अगेन आपल्याकडे वेळ खूप कमी आणि विषय प्रचंड वास्ट आहे, त्यामुळे मी जास्त सांगत नाहीत. जे कंडिशनिंग आपण करतो, स्वतःला जे विचार घडवत किंवा बिघडवतो, त्याच्याने आपलं आयुष्य ठरत असतं. म्हणून द थॉट्स दॅट यू एंटरटेन इन युअर माइंड, दे शेप यू. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि माइंड इज सुप्रीम. आपल्या मनामध्ये प्रचंड ताकद आहे, त्यामुळे कधीही कुठलाही छोटा विचार मनामध्ये आणता कामा नये. ऑलवेज एम टू बी ॲट द टॉप. मोठा विचार करा, नेहमी मोठा विचार करा. तुम्ही जर का परीक्षा देताय, तुम्ही 100%चं टार्गेट ठेवलं तर तुम्ही 80, 90, 95पर्यंत पोहोचाल की नाही. तुम्ही जर टार्गेटच ठेवलं मला पास होऊ दे, 35च्या पुढे तुम्हाला कोण पुढे ढकलणार मग, बरोबर. त्यामुळे एम टू बी ॲट द टॉप. बोलण्यासारखं खूप आहे, पण मला वाटतं की आत्ता आपला जो वेळ आहे त्याचा रिस्पेक्ट करता. तुमच्याकडून काय प्रश्न असतील तर ते विचारा, सो दॅट मग त्या दृष्टीने आपल्याला. I request Dr. Chandrasekhar Vavikar to felicitate IPS Vaibhav Nimbalkar. A big round of applause for IPS Vaibhav Nimbalkar. We would request Mr. Milind Ballal, editor of Thane Vaibhav, to hand over a copy of Chhapta Chhapta, a book on the 50 years of Thane Vaibhav.
सो फ्रेंड्स, आय थिंक वर्ड्स आर नॉट इनफ. शब्द कमी पडतील. मी फक्त एवढंच म्हणीन आणि तुम्ही मला उत्तर द्या. IPS वैभव निंबाळकर यांचं सेशन ऐकल्यावर हाऊज द जोश? हाऊज द जोश? हाऊज द जोश? थँक्यू. खूप मजा आली वैभव सर.